बघा हम्मा दिसेल तुम्हाला गाय. नाव काय हिचं? नाव नाही का हिचं गाईचं? सगुना. सगुना ठेवून टाकूया आपण हिला. हे बघा तुम्हाला दाखवते. माहिती आहे तोडू नाही शकत आहे पण आता तुम्हाला दाखवण्यासाठी मला तोडून बेलपत्र त्याचं तुम्हाला दिसतंय मस्त पैकी. हा बघा हे पोपटी याच्याशिवाय होत नाही. ह्याच पाल्यामुळे पोपटीचा चव येते. हे बघा भांबुडीचा इथे मीठ तर लागणार ना शेंगांना. आणि आता इकडे पिटारा खोललेला आहे नंदिनीने. चिकन याचा रस मेन आहे, शेंगांना लागला पाहिजे. बाजूला जाऊ दे, पेटेल सोड. पेटवलेलं आपण आता किती वेळ लागेल? अर्धा तास. अल्टिमेट जर्नी विथ झरेकर या यूट्यूब चॅनल तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळी. आज आपण आहे कोकणामधल्या गावामध्ये, माणगावच्या जवळच आहे, कोल्हान म्हणून गाव आलेलं आहे. हे गाव आहे माझ्या वहिनीचं माहेर. ठीक आहे, आज आपण पोपटीचा पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पूर्णपणे तुम्हाला दाखवणार आहे. कशा प्रकारे शेतामध्ये पोपटी बनते, सगळं साहित्य वगैरे आपण केलेलं आहे. आणि इकडे नजारा बघा गावाचा. आणि ही आमची छोटीशी तन्नू बघा, आमची तन्नू आलेली आहे. आम्ही तन्नूच्या गावी आलेलो आहे. तुम्हाला ही दिसली असेल अनिकेतच्या हळदीचा वगैरे व्हिडिओमध्ये. आणि आता आपण तयार करणार आहे पोपटी. चला या माझ्यासोबत. भांबुडीचा पाला जो पोपटीमध्ये वापरतात तो पाला घ्यायचा आहे. त्यासाठी आपण इथे आलेलो आहे. बघा कुठून जायचंय? इकडे काय आहे तन्नू? कसं वाटतं वातावरण? हे तुमचंच आहे? नाही, आमचं वातावरण. मग इथे कोण कोण आलेलं? आम्ही सगळे आलेलो. हे आता आपण कोणाच्या शेतामध्ये आलोय? शिंदे म्हणजे नंदिनीच्या, म्हणजे अनिकेतच्या मामीच्या मैत्रिणीच्या शेतात आलेलो आहे. हे बघा तुम्हाला दिसेल शेड वगैरे आहे इथे. हे कसलं झाड आहे का? सागाचं झाड आहे बघ. सोन्याचं, याला सोना बोलतात. सोना आहे, सोना. साग जे आपल्या म्हणजे पूर्वीच्या लोकांचे घरी फर्निचर असायचे ना सागाचे, त्याचं झाड बघा. हा 6 वर्षाचं झाड आहे. 6 वर्ष झाले त्या झाडाला. पण किती मस्त, किती जुना होईल, किती होईल रे तो. असा होणार ना, वाढणार तो. आणि हे सगळे बांबूचे आहेत ना का? हे सगळे कलक बांबू, कलक बांबू. बांबू. हे खाली बघा, हे बांबुडीचा पाला दाखवूया का जरा? हा सगळा ग्रीन दिसतोय तो सगळा भामरूट. भांबुर्डी करते मी ऍक्च्युली. भामरूट आहे. मी पडणार आहे ऍक्च्युली. हळू या. हे मुला त्यांनी पेरलेल्या शेतामध्ये. मुळा हो का, छोटासा मुळा. मुळ्याची शेती बघा केली होती नंदिनीने. मुळा आलेले आहेत. आता संपला हा मुळा काय झाला नाही ना अजून. ते बघा बांबुडीचा पाला बघा, पवन काढतोय आपला. तो बघा तिकडे, ह्याला बोलतात भांबुर्डीचा पाला. हा बघा, हाच ना ग. हे बघा, वाव, सुगंध बघा याचा. अशा बॅक कॅमेरा. हे बघ, एकदम वेगळा आहे आणि किती सॉफ्ट आहे बघ ना. बघ ना, खूप सॉफ्ट आहे त्याचे स्ट्रक्चर. पाला, केस आहेत त्याला. केस. हे बघा आंबोळीचा पाला तुम्हाला दिसतोय मस्त पैकी. हा बघा, वैशिष्ट्य आहे. हे पोपटी याच्याशिवाय होत नाही. ह्याच पाल्यामुळे पोपटीचा चव येते. हे बघा भांबुडीचा इथे
कोकणामध्ये आपल्या सगळं बघा, बांबुडीचा पाला. हे घे पकड. हा आपण मुंबईला पण घेऊन जाऊया आणि तुम्हाला आहे ना मी कुकरमध्ये कशी पोपटी बनते ना ते नंदीकडून आपण घेऊया रेसिपी आणि कुकरची पण बनवूया. आम्हाला टुडे शेफ नंदिनी, मी नाही आजची शेफ. इथे बघा हम्मा दिसेल तुम्हाला गाय. नाव काय हिचं? मला पण माहिती. नाव नाही का हिचं गाईचं? सगुना. सगुना ठेवून टाकूया आपण हिला नाव. सगुना, भूक लागली का तुला? काय ग सगुना? हा काय शेणीचा अगं बाई घाबरली ती ऍक्च्युली सगळ्यांना बघून. एवढ्या चारा देऊया. हा चला. या, आपण चारा देऊया चांगलं. सगुना हे घे. ए पडेल तिचा पाय अडकला. नाही तिच्याकडे पहिल्यापासून बघ एवढं आहे. खातच नाहीये ती. पपई आणि आंबा आहे वाटतं, तो कलम लावला नाही. पपई आहे आणि हे लिंबाचं आहे काय ग? हा लिंबूचं झाड आहे. नाही कढीपत्ता आहे. पक्का? कढीपत्ता आहे तो. अरे किती मस्त, दे मला काढून यार. बघ कढीपत्ता नाही तर काय, नाही तर तो कढीपत्ता तो झाड नाही. हे कलम मस्त आलाय ग. मिरच्यांचं झाड, मिरची ते हे मिरच्यांचं झाड. चिकू पिकले असतील का? मजा तुम्हाला फक्त गावालाच येणार आहे मंडळ. ते 3 पानं. बेलाचं झाड. बेलाचं झाड आहे. तो नारळाचं झाड आहे. चिकूचं झाड आहे. तो फणसाचा आहे. आपलं बेलपत्र बघूया चला. आपल्या ओ महादेवाला जे आपण वाहतो पिंडीवरती बेल, ते बेलाचं झाड तुम्हाला दाखवतो आम्ही. सुकलंय का पूर्ण? आता ऊन आहे ना गावाला. हा हे बघा, ते तुम्हाला दाखवते. माहिती आहे तोडू नाही शकत आहे, पण आता तुम्हाला दाखवण्यासाठी मला तोडावं लागेल. बेलपत्र, त्याचं झाड बघण्यात येते तुम्हाला आमच्या व्हिडिओ मार्फत. किती मोठं आहे बघा. आपल्या इथे भेटतात एवढी एवढीशी पानं, 3 वरपर्यंत दाखव व्हिडिओ. कितीपर्यंत आहे बघा मोठं बेलाचं झाड. हे कढीपत्त्याचं झाड. अरे यार आपण कितलं यार. ऊन असतं ना जास्त इकडे. कढीपत्ता, आमचा कढीपत्ता वाळलाय पूर्ण गार्डन मधलं. ते पण सागाचंच आहे वाटतं. अरे चिकू आले. चिकू चिकू कुठे हे ना? चिकूचं झाड बघा. असं जळलं काय, जाळवलं काय का हे? ते जाळायला लागतं. आलंय बघा ते बघा एक. बघा तुम्हाला चिकू दाखवते. तिचं हा चिकू थांब तिथून दाखव. हा बघा, हा बघा अजून पिकला नाही. चिकू छोटस आलेले आहेत. चला आता आपण पोपटीची तयारी करताना भेटूया. तुम्हाला आता गावच्या शेतातलं सगळं तुम्हाला दाखवलं, आम्ही एक्सप्लोअर केलं. डायरेक्ट मुगाच्या शेंगा दाखवायच्या, चवळी दाखवायची. आहेत अजून बाकी. चला बघूया आपण. काय अजून बाकी? अम्मा अम्मा, माझ्या गावच्या ठिकाणी असं जळण्यासाठी आहे ना, ते छप्पर बांधून हे बघा इथे कवळा कवल्याची कवला. ते जळण जे आपण गावच्या ठिकाणी जे जळण्याचा उपयोग होतो ना, ते शेतामध्येच आपण हे करून ठेवतो. हे बघा. बसा भेटलं. मी आलो पेंडे घेऊन. हाय. आम्ही ऑलरेडी व्हिडिओ स्टार्ट केलाय. आता परत आपण हे करू. आणतो ना. फक्त ओला ना. फायनल पोपटीचं सगळं साहित्य आलेलं आहे. हा काय पोपटीची काय तयारी साहित्य आणलं? झालेली आहे. आपला पाला आपण काढलेला आहे, तुम्हाला आधी दिसलंच असेल व्हिडिओ मध्ये. अच्छा, आता हे आता हे मटकं काय करतो आपण? घराच्या इथून मागवलेलं आहे. अच्छा दरवेळेस ह्याच्यामध्येच पोपटी बनते. अच्छा. तर जास्तीत जास्त पाला खाली टाकायचा आहे ना, हा जास्तीत जास्त पाला खाली. कारण का ते वाफेने मग ते सगळं पाणी त्याचं बस झालं. पवन गेला ना, पवनला सांगा. आणि मीठ विसरले. मीठ विसरलंय. काय नाही होत ॲज आता युजल. जी मेन गोष्ट आहे, चवीची गोष्ट, ती आपण विसरलेलो अरे आहे. मी तुला मीठ. व्हिडिओ मध्ये मीठ आपण विसरलेलो आहे. करत होता ना. हा हाय का गोंदीचे नाच काय. ही बाबा ह्या जागा जी आहे बाबांची आहे.
आणि लास्ट टाइम पण इथे पोपटी बनवली होती या लोकांनी गपचूप. हे बघा लास्ट टाइम इथे पोपटी बनवली होती या गेल्या लोकांनी. रविवारी गेल्या रविवारी का? हाँ. हा पोपटी इथे बनवली होती उसका ये है आणि proof उसका सबूत है. और दुसरा कौल कौल चिकन. चिकन. कौल चिकन फ्राय आहे बघा इकडे याच्यावर मस्त पैकी कौल चिकन फ्राय माझ्या बनवलेलं होतं. फोनवरून कर. काय करताय तुम्ही हे? तुम्हाला बसायसाठी जागा मला कशाला बसायला, मी शूट करणार तर उभं राहणार ना. आणि बायको एकदम मांडी बिंडी घालून बसलेली आहे फुल तयारीमध्ये. पोपटी माझा पहिला एक्सपिरियन्स आहे पोपटीचा. मी याच्या अगोदर पोपटी खाल्ली पण नाही कधी आणि बनवता पण खाल्ली पण नाही आणि बनवताना बघितली पण नाही अजूनपर्यंत. आणि मी फक्त पण व्हिडिओ नाही. दुसऱ्यांचे फक्त ब्लॉगर दुसऱ्यांचे व्हिडिओ बघून त्यांचे व्हिडिओ बघून जीव जाळलाय फक्त. जीव जाळलाय फक्त. आता पोपटीच्या फायनली धुरामध्ये. आम्ही पोपटी बनवतोय बाकायदा एकदम मडक्या बिडक्यामध्ये करून. फक्त खड्डा नाही शेवटी खाल्ला आपण. माझ्या आपल्या इथे जाळ करणार. व्हिडिओ आपल्या युट्यूब फॅमिलीला मी पोपटीचा व्हिडिओ दाखवतेच आहे. Finally नंदिनीला पोपटीचा पकडून आणलेला आहे शेतामध्ये मी. नंदिनीला पकडून आणलंय शेतामध्ये आम्ही. आणि शेतामध्ये आम्ही आहे कोल्हाड ना ग कोल्हान गावामध्ये इंदापूर जवळ. ठीक आहे चला झाली तयारी. शेंगा ना बघा आता ज्या सीझन मध्ये आताच्या ऋतूमध्ये जर भेटतं वालाच्या शेंगा ह्या बघा बघू शकता तुम्ही. हम्म. ह्या आणि तुरीच्या शेंगा नाही भेटल्या आम्हाला. आय एम माय सॉरी. चिकन दे मी सोलते. आणि इथे आपली अंडी आहेत 1 डझन. आईंना अंडी. आई तुम्ही काय खाणार? बटाटे टाकायची हा हे तू पण व्हेजच खाते ना ग? हे म्हणतं काय माहिती का जाऊ दे, जेवली ना दुपारी आता. काय हो तुम्ही असं बोलता आईंना? अगं हाय बनवलंय नंदिनीच्या घरी जेवण. जेवण अरे बाप रे कहीं से कुछ तो आवाज आई है भाई. त्याला बघून येऊया काय दाखवलं. बघितलं ना तुम्ही? हो काय म्हणते मग उगाचच. आला मीठ आणि पाणी. पाणी आला मीठ नाही आला. मीठ नाही आला अजून. पाणी घेऊन आलेलं आहे पवन पवन. मीठ राहिला. बाबा गेले. पहिलं मेन तर मीठच आहे. शेंगा पावटा वहिनी आलेल्या आहेत. हात लागतोय. सगळं पूर्ण भरायचं. नाही अर्ध्या मी यांच्या जे वहिनीचं जे गाव आहे ना त्यांच्या गावी मी जेव्हा 6वीत होती ना तेव्हा आलेली. वहिनींच्या गावी आलेली. त्या बघा तिकडे मागे दिसतील तुम्हाला. त्या वहिनींच्या वहिनी आहेत अनिकेतची मोठी मामी. त्यांच्या लग्नात आलेली मी लहानपणी. त्याच्यानंतर किती वर्षांनी आता मी आली आहे. किती वर्ष झाली लग्नाला? किती? बापरे 28 वर्ष झाली. 28 वर्षानंतर तू इकडे आली हो. लाज वाटते का तुला बोलायला? नाही वाटत आहे लाज. तेव्हा त्यांच्या गावाला लग्नामध्ये बैलगाडी मधून बसून गेली होती. आता बैलगाडी माझ्या बसून- हाडाची पूर्ण कुळकुळे झाले होते हाड. आणि येताना टमटम मधून बसून आलेली. खूप मजा केलेली तेव्हा लहानपणी. खूप मजा. अनिकेत एकदम लहान होता. एकदम लहान म्हणजे लहान. आता शेंगा झाल्या. आता अंड्यांचा थर. मीठ येस तर असतात ना. थरावर थर देणार ना. परत पाला ना ग. हा थांब अजून चिकन टाकू दे. अंड्या मीठ त्याचा आणता ना. कशा तिथून पाल्याचं ते पाला काढ ना. हे काय दोघी जणी काय खायला आल्यात काय? मदत करायला ना होत. माझी लाल गलते आता असं टाकतच खावा एवढा सुगंध सुटलाय बघ बांबरुटीचा. वा वा वा. हे बघा ना शेतीची माहिती विचारा सगळी सांगतील. हे आमचे प्युअर शेतकरी मामा बघा लाकडं तोडतात आहेत आपल्याला आता जाळायला बाबा पोपटीसाठी. आपली व्हिडिओ होते बघ तुझे युट्यूबला दाखवीन मी. आता आपण याच्यामध्ये टाकतोय जाडं मीठ घेऊन आलेलं आहे पवन घरामध्ये जाऊन. हे बघा मीठ तर लागणार ना शेंगांना. आणि आता इकडे पिटारा खोललेला आहे नंदिनीने. चिकन ह्याचा रस मेन आहे. शेंगांना लागला पाहिजे.
आता चिकन आणि अंडी झालेत टाकून. आता परत शेंगांचा थर. मस्तपैकी जळण घेऊन आलेले आहेत दादा. ये माझ्या डोक्या नको टाकू प्लीज. अजिबात नाही. तुझ्यावरती नंदिनी असती तर 100% तिने माझ्या डोक्यावर ठेवलं असतं. खलास. आता ह्याच्यावरती पानं लावूया. आता आपण आता सगळी पानं पॅक करायचं दिसलं नाही कि अंदर क्या है. हा अंदर क्या है वो दिखना नहीं मांगता है माल. चला आता रेडी झालेले आहे आपले आणि हे आपल्याला इकडे ठेवायचं आहे. ह्याचे पण काढा. आता याची सेटिंग करूया आपण पहिली. आपल्याला एकदम दाबून भरायचं आहे हो ते, तर बघून जेणेकरून कुकर मध्ये सेम आहे ना. आपण जेणेकरून वाफ बाहेर नाही गेली पाहिजे. असं फक्त सिटी नाही मारायची. वाफ बाहेर नाही गेली पाहिजे. बाहेर ना गेले तर आपण आता उपडी करणार आहे ना. अपसाइड डाऊन बोलतो. हे खालती जाणार आहे म्हणजे उपडी करणार आपण, म्हणजे उलट ठेवणार. वरती जेव्हा उचलायला जाणार ना हा. ते सगळं सामान पडायला नाही पाहिजे. अच्छा, म्हणून पाला खाली ठेवायचा आहे. ओके. ते बघा आणलं आता आपल्याला मुंबईला आपल्याला घेऊन जायला. मुंबईला घरी घेऊन जाण्यासाठी पाला आणलेला आहे. त्याच्यातला आण. याला निवडावा लागेल. निवडून व्यवस्थित मग गाडीत असं पूर्ण थोडी ठेवणार. त्याला निवडावा लागेल ना. आता आपण हे उपडी करणार आहे. इकडे ऑलरेडी गरम आहे, चटका बसेल हाताला. गार आहे का. अच्छा, ऑलरेडी आपण उपडी ठेवलेली आहे आपण ऑलरेडी. आणि वरती हा पाला टाकतोय आपण. आपला हे गवत टाकतोय. सुकलेलं आहे पूर्ण, त्याच्यामुळे का आग लवकर पेटेल. भात आपण बनवतो ना चावल त्याचं पेंडा आहे. अच्छा, म्हणजे भात आपण पेंडा. पेंडा हा बरोबर, तांदळाचा. तांदळाचा आहे बघा, ह्यातून तांदूळ निघतात बाहेर. बरोबर. फायनली आपण पेटवतोय. पेटव. अरे का पेटते की नाही. दे बाबाकडे दे. झाली. हवा लागते, हवा. शेतकरी व्हायला लागतं बघ. बाबा शेतकरी झाला. बाजूला जाऊ दे, पेटेल जाऊ दे. सोड. पेटवलेलं आहे आपण. आता किती वेळ लागेल याला. अर्धा तास. फायनली पोपटी आता अर्धा तास असं जळत राहणार. त्यानंतर अर्धा तास नंतर आपण ते काढायचं बाहेर. ठीक आहे. आपली कुंभारी ठेव पाहिजे. हा, हे नाही टिकणार. हे नाही टिकणार. निघाली का. निघाली. बस पाला तो आहे. पाला थांब अजून एकदा. आहे की चिकन आहे ना. मग. हा काढ ना. थांब शर्टात एक मिनिट. कसं तसं नाही फायनली पोपटी एक नंबर झालेली आहे. आणि हाडं संपून मग चिकन समजून मग हाडं दाखवता तुम्ही लोक व्हिडिओ मध्ये. असं करता. एक नंबर. हे बघा, क्रिशा, तन्वी, पवन, नंदिनीची खरी मेहनत. नामदेव आणि हे बाबा. बाबांची खरी मेहनत. नामदेव भाऊची मेहनत. आणि 2 व्हेजिटेरियन बसलेत. भोपळा घेऊन बसली कच्चा. पपई कच्ची पपई घेऊन बसली. आणि ओरिजिनल झाडावरून काढलेले आहेत. आणि मेन अनिकेत आणि मनीषाने हा व्हिडिओ मिस केलेला आहे. हा जो क्षण आहे तो मिस केलेला आहे. तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. पहिल्यांदा आम्ही गावामध्ये व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बाय. बाय.